सर आपलं नाव काय? माझं नाव संजय पांडुरंग गिदरकर, राहणार नोबल कॉलनी होती. काय तक्रार आहे आपली? माझी तक्रार अक्षरनंदन माध्यमिक शाळेसाठी आहे. माझा मुलगा बालवर्ग शिशु वर्गापासून त्या शाळेत आहे. आज 9वीची परीक्षा तो दिलेला आहे आणि 10वीमध्ये आता उन्हाळी क्लासेस चालू झालेले आहेत. उन्हाळी क्लासेसमध्ये शाळेने एक पालक सभा ठेवली होती एक 7 तारखेला. त्या पालक सभेला आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि पालक सभेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष हलगरे सर हे सगळे उपस्थित होते. अध्यक्षांनी भाषणामध्ये असं सांगितलं की बाबा ह्या वर्षीपासून असा आम्ही एक नियम लागू केलेला आहे, जसं शाहू कॉलेज काही नियम राबवतो त्या पद्धतीने आम्ही अक्षरनंदनमध्ये असे काही नियम राबवणार आहेत की ह्या वर्षीपासून ट्युशन हे शाळेमध्येच होतील. विद्यार्थ्यांनी ट्युशन शाळेमध्येच लावायचं आणि पालकांनी त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवायचं. काय आणखीन ट्युशनची फीस ही 15,000 राहील आणि वार्षिक फीस ही 5,000, असे एकूण 20,000 रुपये आम्हाला 11 तारखेपर्यंत भरा म्हणले. ते आणखीन अजून 2-3 दिवस वाढून दिलेले. असे सक्तीचे नाही होत असेल तुमच्याकडनं 20,000 भरणं तर तुम्ही तुमच्या मुलाची टीसी घेऊन जाऊ शकता, असं हलगरे सरांनी पालक सभेमध्ये बोललेलं आहे. मग नंतर आम्ही विचारणा केली की बाबा सर तुम्ही अशी सक्ती करू नका, जे शाळेची फीस असेल ते आम्ही भरू, जे काही ठरलेली आहे शासनाने तशी मंजुरी दिलेली आहे तुम्हाला त्या हिशोबाने आम्ही भरू. आणि राहिलेली ट्युशनची बाब आहे, ट्युशनची फीस भरू शकत नाही. सर माझं आर्थिक उत्पन्नच आहे 40,000 रुपये. त्यामध्ये मला 3 मुलं आहेत. एक मुलगी माझी शासकीय BMS कॉलेजला नांदेडला आहे, तिचं शिक्षणाचा खर्च आहे. एक मुलगा 12वी सायन्सला आहे आणि तिसरा हा 9वी मध्ये आहे. तर 3 मुलांचं माझ्या 40,000 इन्कम असताना शाळेने जे 20,000 रुपये माझ्यावर लादलेले आहेत ते मी भरू शकत नाही. माझी परिस्थिती नाही बरं. 40,000 मध्ये माझे 3 मुलं आहेत. एक मुलगी MBBS ला शासकीयला आहे, दुसरा मुलगा 12वी सायन्सला आणि हा तिसरा 9वीला आहे. तर मला 3 मुलांचं शिक्षण आणि माझं कुटुंब काय हे चालवण्यासाठी माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना विनंती केलं. 2 दिवस विनंती करूनही सरने म्हणले की नाही जमत नाही, तुम्ही टीसी घेऊन जा, असं त्यांचं स्पष्ट होतं. म्हणून मी एक माहितीचा अधिकार त्यांना दाखल केला. माहितीचा अधिकार त्यांना विचारले बाबा तुम्हाला शासनाने किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी असे कोणते अधिकार दिलेत किंवा मान्यता दिली याची प्रत द्या म्हणून एक माहितीचा अधिकार दाखल केलेला आहे त्यांच्याकडे. मी तो अर्ज मी घेऊन गेला असताना मुख्याध्यापकांनी म्हणले की तुम्ही हे अर्ज जो द्यायला ते तुम्ही चूक करत आहात आणि यामध्ये तुमच्या मुलाचं नुकसान शाळेमधून होऊ शकेल. म्हणजे असं त्यांनी ओपन मध्ये मला धमकी दिलेली आहे. एक तर तुम्ही अर्ज दिला ह्याच तुम्हाला वगैरे त्याचा फरक तुमच्या मुलावर पडेल. म्हणजे याच्यामध्ये यांच्याकडनं दोन्हीकडनं अशी भूमिका येत आहे. एक तर मुलाचं माझं नुकसान करणार, उद्या काही ना काही करणार याची भीती मला आहे. तरी माझं ऐपतच नसल्यामुळं मी ते ट्युशनची फीस भरू शकत नाही. एक तर मला हे करावं लागेल की माझ्या मुलाला का शिक्षणापासून वंचित ठेवावं लागेल. का मुलगा जरा शिक्षणापासून वंचित राहिला तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. का ही भूमिका अशी आहे आणि याची चौकशी मी याचा अर्ज का इथं गट शिक्षण अधिकाऱ्याला दिलाय आणि त्याची माहितीच तो प्रत का लातूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांना, उपसंचालकांना या दोघांनाही मी माहितीचा अधिकार पाठवलेला आहे. जी काय चौकशी आहे त्यांना मी करायला सांगितलेली आहे.